नमस्कार प्रेक्षकांनो, 2022 मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक आणि कृषी विकासासाठी एक पाया ठरण्याचा सरकारचा निश्चय, काही आठवड्यातच घाईत केलेलं काम आणि लो क्वालिटी सामग्री वापरल्यामुळे लवकरच झिजू लागला। न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी सोहम तुमचं स्वागत करतो। 2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना मांडली। मुंबईला विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागांशी जोडणारा हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही, तर रोजच्या समतोल विकासाला चालना देणार, औद्योगिक वाढ घडवून आणणार आणि आर्थिकदृष्ट्या पायाभूत बदल घडवणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता। हा प्रकल्प राबवताना राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी अनेक आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात महामार्ग सुरू झाल्यानंतर काही काळातच तो झपाट्याने खराब होऊ लागला आणि त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आला। रविवारी 4 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या मार्गाचे उद्घाटन नागपूर येथे केले। या टप्प्यात नागपूर पासून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या मंदिर नगरीपर्यंत 520 किलोमीटर अंतराचे महामार्गाचे काम पूर्ण झाले होते। समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या विकासासाठी नवीन जीवनरेखा ठरणार, एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार। या महामार्गाची रस्त्याची गुणवत्ता जर्मनीच्या ऑटोबॉनपेक्षा चांगली आहे असे दावे करण्यात आले होते। मात्र या प्रकल्पाच्या वाटचालीत अनेक अडचणी आल्या। विशेषतः जमीन मिळवण्यास तीव्र विरोध झाला। ठाकरे गटातील काही नेत्यांनी प्रकल्पाला अडथळा आणण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आणि प्रकल्पाला गती दिली। समृद्धी महामार्गाच्या झपाट्याने होत असलेल्या झिजेचे मुख्य कारण म्हणजे घाईघाईने व तडजोडीने करण्यात आलेले बांधकाम। दर्जेदार साहित्याऐवजी ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले। पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाटीची सोय न केल्यामुळे पाणी साचून रस्त्याच्या अंतर्भागावर परिणाम झाला। विशेषतः ज्या भागात डांबराचा वापर करण्यात आला तेथे खड्डे लवकर दिसू लागले। वाहतुकीचा भार, अतिवेगाने धावणारी वाहने आणि मालवाहतुकीचा दाब यामुळेही रस्त्याची झीज वाढली। अनेक ठिकाणी देखरेख, दुरुस्तता आणि नियमित तपासणी याकडे दुर्लक्ष झाले। तसेच उद्घाटनाच्या राजकीय घाईत काही रस्तेही अपूर्ण अवस्थेत सुरू करण्यात आले, ज्याचा परिणाम हा विविध अपघातात दिसून आलाच आणि आत्ताही समोर येतोय। त्यामुळे हा महामार्ग आज गुणवत्तेच्या दृष्टीने अक्षम ठरला आहे। समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वी सरकारने हा रस्ता अत्याधुनिक, सुरक्षित आणि अपघातमुक्त असल्याचा दावा केला होता। अतिवेग, खराब दिशादर्शक, पाणी साचणे आणि जनावरे यांसारख्या कारणांमुळे दाव्यांचा खोटेपणा उघड झाला। 2022 पासून मार्च 2025 पर्यंत सुमारे 250 जणांचा मृत्यू महामार्गावर झालेला आहे, जो अपघात मुक्त या सरकारने केलेल्या आश्वासनाचा थेट विरोधात आहे। यामध्ये केवळ वाहन चालकांची चूक नव्हे, तर अपुरी देखभाल, खराब नियोजन आणि सुरक्षतेचा अभावही कारणीभूत आहे। सरकारच्या दाव्यांमुळे नागरिकांनी अधिक सुरक्षिततेची अपेक्षा ठेवली होती, पण वास्तवात मृत्यूदर आणि अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरले। त्यामुळे या प्रकल्पाने प्रगतीसोबत धोका वाढवला हेही तितकेच खरे आहे। हा महामार्ग अपघात मुक्त आणि 100 वर्षे टिकणारा असेल असे मोठे दावे करण्यात आले होते, पण काही महिन्यातच खड्डे, भेगा आणि अपघातांची वाढती संख्या दिसून येते। इतक्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अशा त्रुटी कशा निर्माण झाल्या? शासनाकडून गुणवत्तेवर तडजोड झाली का, की ठेकेदारांकडून हलगर्जीपणा झाला? कदाचित देखभाल योग्य पद्धतीने झाली नाही। तुमच्या मते समृद्धी महामार्गाच्या या झिजेमागे नेमकं कारण काय असावं आणि यावर उपाय काय? तुम्हालाही शासनावरच्या कामावर पडलेला प्रश्न आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट।